मित्रांनो KVKमध्ये साधारणतः 110 एकराच्या प्लस हा इथेल एक्सपो आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे आता या साईडला आपण पाहतात तर त्या साईडला फ्लोरिस्ट आणि आपण पलीकडे चाललो आहे त्या ठिकाणी पीक प्रात्यक्षिक जे प्लॉट आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो आपण इथून पुढं पाहू शकता की पीक प्रात्यक्षिकचा इथून पुढं प्लॉट चालू आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे इथं वेगवेगळे प्लॉट आहेत. जसं की आता समोर RCF आहे, त्या साईडला इनेरा आहे, तसं पुढं गेल्यानंतर ॲग्रोस्टार आहे, त्याच्यानंतर पुढं सिमन्स बायर अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे जे स्टॉल आहेत ते तुम्हाला दाखवत आहे मी. चला RCFचा स्टॉल आहे. तर RCFने त्या ठिकाणी टोमॅटोवर इथं प्रत्यक्ष दिलेला आहे आपला. जे पिसॉल बनावे की नाही सर्वांच्या परिचयाच्या औषध आहेत. मायक्रोला आणि सुजोला 200-250 रुपयाची 200. घेतला. नमस्कार सर, इथे आम्ही इनेराचं जे आहे फायरो थोडासा आवाज मोठा करा. फायरो MP आणि बॅक्टेरियल कंट्रोल C आहे, हे दोन्ही प्रोडक्ट आम्ही वापरले आहे. तर या साईडला वापरलेले आहे आणि त्या साईडने न वापरलेले आहे. तर याच्यामध्ये बघा नवकल म्हणतात त्याला, नवकल इकडे वापरलेलं आहे बघा. याच्यामध्ये फुटवे आणि तसंच याच कंपनीमध्ये इकडे नाही वापरलेलं आहे. हे बघा हां, म्हणजे थोडीशी साईज पण कमी, साईड उंची पण कमी आणि फुटवे पण कमी आहे. म्हणजे मेन म्हणजे याचं व्हाईट रूट डेव्हलपमेंट करतात. हे काय करतो आपण झाडांना पांढरी मुळी याच्यामध्ये वाढ करतो जास्त. ओके ओके. बाकी प्रोडक्ट अजून झेंडूमध्ये पण दाखवा आम्हाला. फुटवे जास्त आहे, त्या साईडला फुटवे कमी आहे. तर शेतकरी मित्रांनो पहा की हा झेंडू पहा, ह्या साईडचा झेंडू पहा आणि ह्या साईडचा झेंडू पहा. म्हणजे फरक आपल्याला एक डायरेक्टली आपण डेमोमध्ये पाहू शकतो की ह्या साईडला फुटवे कमी आहेत आणि ह्या साईडला फुटवे जास्त आहेत. तर आपण ह्या ठिकाणी आता हा इनेराचा हा कांदा पहा. ह्या साईडला यांनी इथे एक डेमो दिलेला आहे आपला. तर ह्या साईडचा पहा कांदा आणि ह्या साईडचा कांदा पहा, कारण की ह्या कांद्यामध्ये पिवळसरपणा जाणवतोय आणि उंची पण याची कमी दाखवली जाते. तसंच समोर आता मका आपण पाहूया. या ठिकाणी बघा दोन्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे, ह्या साईडची मका बुटकी दिसते आणि ह्या साईडची उंच दिसते मका. तर हा फरक आपल्याला या इनेराच्या टेक्नॉलॉजीमध्ये दिसत आहे, कारण इथं त्यांनी काय वापरलं इथं त्या दाखवलं गेलेलं आहे. तर सांगा सर यातमध्ये काय वापरलं तुम्ही? माझं नाव गौरव धांदे, मी इनेरा कंपनीचा एक एम्प्लॉई. तर आपण या फील्डला फायरो MG आणि फायरो बॅकोजी इथे आपण ट्रीटेड केलं आहे. हे नॉन ट्रीटेड आहे. तर असा कुठला आपला प्रॉडक्ट झाल्यावर की काय यूज म्हणजे काय फरक पडला आहे, तर जसं फॉर एक्झाम्पल आता हे याचा दांडा मोठा झाला आहे. फ्रूट साईज नाही म्हणलं तरी 650 ते 700 ग्रामपर्यंत एका फ्रूट साईज गेला आहे. हाईटला वाढलेला आहे. नंतर लीफचा जो कलर आहे ग्रीन आहे. नंतर रुंदीला लीफ खूप मोठं आहे. याचं मेन फंक्शन हेच आहे की जे व्हाईट नोट्स असतात रूट्समध्ये, पांढरे मुळे फुटवे, हे त्याचं काम करते. हे बघा, हे पूर्ण डीपला जाऊन सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रूट हे कंटिन्यू चालू राहतात जेव्हापासून आपण यूज करतो तर झाड कापेपर्यंत. आता जसं आपण इकडे यूज केलं आहे, इकडे नाही यूज केलं आहे. ते याचा तुम्ही फ्रूट साईज बघा, झाडाचा करपला पण पानाचा, नंतर दांडा किती बारीक आहे ते हे सर आपल्याला फरक इथे जाणवतात. हां, फरक जाणवतात. जसं आता आपल्या शेतामध्ये जर ड्रीप आणि ड्रेंचिंग असेल तर ड्रीप आणि ड्रेंचिंगसाठी आपल्याजवळ पावडर फॉर्ममध्ये फायरो MP आहे आणि ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये फायरो MG आणि बॅकोजी आहेत. याचं 4 किलोचं पॅकिंग पडते आणि ते 200 ग्राम पर एकर, हे 4 किलो पर एकर. थँक्यू. तर शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर आता ही एक कमांडो कंपनीची बॅटरी आहे. त्या बॅटरीबद्दलचं खूप काय आपण पाहिलं व्हिडिओ किंवा माहिती ऐकली होती. त्याच्याबद्दल आता सविस्तर सरांकडून माहिती घेऊया. सर सांगा माहिती. नमस्कार किसान साथियो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक कमांडो टॉर्च, जी कमांडो प्लस आहे. आपल्याकडे नवीन व्हेरियंट आहे ही जी कमांडो प्लस आहे. ही जी तिचा फोकस रेंज आहे हा तुम्हाला 800 मीटरपर्यंत फोकस रेंज देणार आहे. हा समोर याच्यावर आपण लो मोड पण आहे आणि हाय मोड पण आहे. हाय मोड जर चालले तुम्हाला 5 तासाचं बॅकअप आहे, लोवर तुम्हाला 10 तासाचं बॅकअप मिळणार आहे. हा पाठीमागचा इमर्जन्सी लाईट पण आहे. तुम्ही इमर्जन्सी लाईट घरामध्ये लाईट गेल्यानंतर तुम्ही याचा उपयोग पण करू शकता. त्याच्यानंतर आपण याच्यासाठी बॅटरी लेवल इंडिकेटर पण दिलेला आहे की आपली बॅटरी किती टक्के लेवल आहे हे दर्शवतात. याच्यामध्ये आपण 4 लेवल आहे
की टोटल 100%चं आहे, एक लेवल डिस्ट्रीब्यूट होतं म्हणजे डिवाइड होती 25%. यामध्ये आपण 4000 mAhचा जो बॅटरी सेल आहे, जो लिथियम आयन बॅटरी सेल आहे, त्याच्यामुळं लाईट वेट टॉर्च आहे. आणि मोबाईलचा आपण याच्यामध्ये C टाईप चार्जर आहे, जे की आपण मोबाईलच्या चार्जरने पण चार्ज करू शकतो. आणि आपण C टाईप चार्जर पण देत आहे, ज्याची लेंथ आहे तुम्हाला 1 मीटरपर्यंत लेंथ आहे. याला आपण बेल्ट वगैरे पण देतो की जो गळ्यामध्ये अटकावण्यासाठी. ठीक आहे, नमस्कार, थँक्यू. हा ऑर्बी सीड्सचा स्टॉल आहे. तर इथं त्यांचं संकरित टोमॅटो, मिरची, तसेच या साईडला मिरची इकडं पण आहे. हा पांढरा झेंडू आहे, हा पिवळा झेंडू. इकडं शिमला मिरची आहे. अशा पद्धतीचं यांचा स्टॉल आहे. आणि हे मधुसागर कलिंगड. हा नामदेव माझी ॲग्रीटेकचा स्टॉल आहे. तर या ठिकाणी पाहतात आपण टोमॅटोचं स्टॉल आहे यासाठी. तर ह्यावर बाहेर कंपनीने आपल्याला या ठिकाणी टोमॅटोवर फवारणीचं वेळापत्रक एक प्रकार तयार करून दिलेलं आहे. नीट पाहू शकता या ठिकाणी. चला आता आतमध्ये टोमॅटो आपण दाखवतो. नमस्कार, आदित्य पाटील सेनिमधून बोलतोय. ही आपली व्हरायटी आहे, हिवाळी व्हरायटी आहे 7209. 7209 ही व्हरायटी आहे आपली, हिवाळ्यामध्ये चालत्या. 7209 व्हरायटी आहे, हिवाळ्यामध्ये चालत्या. हिचं हार्वेस्टिंग 65 दिवसामध्ये येतं या. आणि याचं 65 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येत्या. आणि हिचा साधारण गड्डा 2 किलोपर्यंत असतो साधारण गड्डा. आणि गड्ड्याचा कलर टिकून राहतो या, पिवळा लाल का काळा अजिबात पडत नाही. आणि पानाने पूर्णपर्यंत झाकलेला असतो गड्डा. पाहू शकता पूर्ण पाण्याने झाकलेला गड्डा असतो. थँक्यू. तर शेतकरी मित्रांनो, हे आहेत बीन्स. आणि या बीन्सबद्दल बाहेरचे जे कर्मचारी आहेत तिथले, ते आपल्याला याच्याबद्दल, या पिकाबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहेत. सर सांगा. हा जो बीन्स आहे हे आपल्या बाहेर सेमिनिस कंपनीचा मोरलेडा म्हणून आहे. तर हा लागवडीपासून किती दिवसांनी म्हणजे फळं लागतात ही याला साधारणपणे 45 ते 50 दिवस लागतात. 45 ते 50 दिवस. आणि हा साधारणतः चालू झाल्यापासून किती दिवस चालतो? 2.5 ते 3 महिन्यापर्यंत चालतोय. 2.5 ते 3 महिन्यापर्यंत. आणि ह्याला साधारणतः खतं आणि औषधाचं कसं म्हणजे नियोजन असतं? याला कीड आणि रोग एकदम कमी आहे प्रमाण. कीड रोगाचं प्रमाण एकदम कमी आहे, त्यामुळे 8-10 दिवसाला एखादा स्प्रे दिला तर चांगलं पीक येते. आणि याला साधारणतः बाजार कसा आहे? सरासरी ॲव्हरेजली रेट 40-50 रुपये असते सरासरी. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ज्या महिला पाहतात, ह्या महिला बीडमधून पाटोदा या गावामधून आल्या आहेत. तर खास म्हणजे आकर्षण म्हणजे हे केविकेचं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व नवीन काय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, आपल्या शेतीमध्ये नवीन काय बदल करायला मिळतात हे या ठिकाणी पाहून आज या महिला आपल्या गावी जाऊन त्या आपल्या शेतीमध्ये नक्की बदल करतील. तर त्या महिलांकडून आपण थोडीशी माहिती घेऊया की प्रदर्शन त्यांना कसं वाटलं व त्यांनी काय नवीन नवीन पाहिलं. बोलत आहे. आपण बाहेर निघल्याच्या नंतर वेगळीच फिलिंग येते आणि वेगवेगळे प्रकारचे पालेभाज्या हे पाहायला भेटतात. आपण कशी शेती करावी. हां, म्हणजे वेगवेगळं शेतीचं नियोजन या ठिकाणी म्हणजे छान पद्धतीने या ठिकाणी मांडणी करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या फुलं आहेत, वेगवेगळी म्हणजे वेगवेगळ्या फुलभाज्या आहेत, म्हणजे सर्व आपल्या इथं पाहायला मिळतात. बरोबर का नाही? म्हणजे तुम्ही आता हे पाहून गावाला जाऊन नक्की बदल करता. नक्की ना? नक्की बदल करणार. आणि तुम्ही तिकडे काय पिकवता तुमच्या गावाकडे? सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, गहू, पालेभाजी. आता हे प्रदर्शन पाहिल्यावरती इथली माहिती घेतल्यावर तुमच्यात नक्कीच बदल होणार आणि तुम्ही नक्कीच पुढचे प्रयत्न करणार. ओके. तर आता आपण हा समोर पाहतात अशोका सीड्स बँगलोरचा हा स्टॉल आहे. तर इथं ह्यांचे वेगवेगळी आपल्याला फळभाज्या पाहायला मिळत आहेत. तर आपण त्यांचं पीक प्रात्यक्षिकच जाऊन पाहूया डायरेक्ट आतमध्ये. ही मल्चिंगवर पिकवलेली कोथिंबीर व मेथी आहे या ठिकाणी. तसेच ह्या साईडला ही कोथिंबीर आणि हा पिवळा झेंडू पिकवलेला आहे. ही व्हरायटी आपली बघा, आपण बघू शकता येलो परी म्हणून व्हरायटी आहे. ही तुम्हाला टेनिस बॉल सेगमेंटमध्ये ही तुम्हाला टेनिस बॉल सेगमेंटमध्ये व्हरायटी मिळते. ही व्हरायटी तुम्हाला
लागवड करायची म्हटलं ना, आज लागवड केली तुम्ही तरी पण ही 40 ते 45 दिवसामध्ये हिचा पहिला तोडा चालू होतो. हिला साधारण 15 ते 20 तोडे निघतात आणि एका प्लॅन्टला पर प्लॅन्टला आपल्याला कमीत कमी 3 ते 3.5 kg उत्पादन निघतं प्रति तोड्याला उत्पादन निघतं. प्लस हे तुम्हाला टेनिस बॉलमध्ये मिळेल, हे तुम्हाला येलो कलरमध्ये पण आहे, तुम्हाला या सेगमेंटमध्ये लागेल येलो पण आणि ऑरेंज पण कलरमध्ये पण मिळेल, अवेलेबल आहे तुम्हाला लागेल. श्रीगंधा व्हेरायटी येते यामध्ये पण, हे थोडी मोठ्या साईजचं थोडं फ्लावर असतं. त्याच्यानंतर बघितलं आपलं दिसतंय तुम्हाला एक ड्रॉप सेगमेंटमध्ये आलेला आहे सुपर बॉल. श्रीगंधा साधारणतः लागवडीपासून किती सण चालू होती? ही साधारणतः लागवडीपासून 50 दिवस घेते श्रीगंधा सेगमेंटची. ही सुपर बॉल म्हणून येते, ही ड्रॉप सेगमेंटमध्ये येते. हिची हाईट याच्यावरती हाईट नाही होत पण उत्पादनाला चांगली निघते. ही सरासरी तुम्हाला 3 kg पर्यंत उत्पादन देते. आणि ही साधारणतः लागवडीपासून किती चालू होती? ही 40 दिवसात चालू होती, 40 ते 45 दिवस चालू होती. ही आपली राजमुद्री येते, ही आपली अष्टगंधा वगैरे व्हरायटी आहेत, त्या सेगमेंटमध्ये व्हरायटी आहेत मार्केटमध्ये. ही व्हरायटी तुम्हाला येलो कलरमध्ये पण असली पण भेटेल आणि याची जे हे आहे 15 ते 20 तोडे याचे पूर्ण होतात आणि उत्पादनाला चांगले, ज्याला कुठल्याही प्रकारची कीड वगैरे नाही. आणि याची महत्त्वाची गोष्ट म्हटली ना, आपल्या अशोकाची जसं असं मारीगोल्डचं व्हरायटी तुम्ही कोणत्याही सीझनला लागवड करा, तुम्ही रब्बी करा, खरीप करा, कुठल्याही सीझनला लागवड करा, अडचण नाही येणार. म्हणजे बियापासून लागवड. हो. ही आपली वेस्पा म्हणून येते. ही याचे फ्लावर तुम्हाला एक मोठ्या सेगमेंटमध्ये फ्लावर भेटतं. याचं फ्लावर वेट आपल्याला आहे ना एक 18 ते 20 ग्रॅमपर्यंत फ्लावरचं वेट भेटतं आणि याला एक 4 kg पर्यंत उत्पादन निघतं. आणि लागवडीपासून किती सण चालू होता? लागवडीपासून हा 45 ते 50 दिवसांनी चालू होतो. 45 ते 50 समोर ही आपली तशी ऑरेंज कलरची काबीन येते, ती सेम व्हरायटी आहे, ज्यामध्ये फक्त ऑरेंज कलरमध्ये अवेलेबल होती. कितीतरी व्हरायटी आपल्या प्रकारचे यामध्ये चालतात. ही व्हरायटी तुम्हाला लागवड करायची म्हटलं आपण संपर्क करू शकता साहेबांकडं. आणि हा फुलटॉस, ही फुलटॉस बॉल, ही तुम्हाला हाईट या व्हेरायटीला ना हाईट चांगली होती व्यवस्थित. ही 1-3 फुटापर्यंत याची हाईट होती आणि मोठ्या साईजचे फ्लावर भेटतं. आणि साधारणतः लागवडीपासून किती चालू होती? ही साधारणतः लागवडीपासून 45 दिवस घेते. 45 दिवस घेते. 15 ते 20 याचे तोडे होतात आणि 3 ते 3.5 kg पर्यंत याचं उत्पादन निघेल तुम्हाला. सर कुठल्याही सीझनला लागवड करा, अडचण नाही. थँक्यू. तर आता आपण समोर हा एक अशोकाचा एक घास आहे पाहत आहोत. तर हा घास आपल्याला त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती ह्या सरांकडून आपण घेऊया. सर सांगा माहिती. हा रेग्रास म्हणून, अशोकाचा रेग्रास म्हणून व्हरायटी आहे. ही साधारण आपल्याकडं ही साधारण आपण नवीन लॉन्च करतोय. म्हणजे तिला आपण मेथी घाससारखा हिचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तशी दिसते. बऱ्याच जणांचा अशी कन्फ्यूज आहे का हा लोळा आहे, तर हा लोळा नसून हा घास आहे, हा गवत आहे. आणि तो एकरी आपल्याला साधारण 3 ते 4 किलो लागतो आणि तो रिकट असल्यामुळं तो वर्षभर चालतो. आता ह्याच्यातून साधारणतः एकदा टाकल्यानंतर हा किती दिवस चालणार आहे? एकदा टाकल्यानंतर हा वर्षभर चालतो. याची पहिली कापणी साधारणतः 40 दिवसांनी करतो आपण. 40 दिवसांची कापणी केल्यानंतर हा 20 ते 22 दिवसांनी परत दुसरी कापणी म्हणजे असा रिकट होतो वर्षभर चालतो. बरं, आता किती उंच होतो हा? हा साधारण 3 ते 3.5 फूट वाढतो. 3 ते 3.5 फूट. म्हणजे आता हा किती दिवसाचा आहे? मी सांगायचं म्हणजे हा साधारण आता 30 ते 1 दिवसाचा आहे. 30 दिवसाचा आहे. 30 दिवसाचा आहे. 23 का 30? 30 दिवसाचा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गुरांसाठी म्हणजे एक चाऱ्याचा प्रश्न असतो. तर एक 40 दिवसानंतर कापल्यानंतरून आपल्याला परत इथं एक 18 ते 20 दिवसांनी परत कापणी येणार असा गवत एक मार्गाने म्हणायचं हे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर नक्की ट्राय करा. अशोक कंपनीशी कॉन्टॅक्ट करा. रेग्रास आहे त्यांचा. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. मला कॉन्टॅक्ट करा. तर हा एन्झाचा स्टॉल आहे डिस्कवर. आपण मिरची, झेंडू, वेगवेगळ्या प्रकारचे झेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ही एक पासली आहे. ह्या साईडला आपण ही झुकणी पाहतात. हे लेटूस आहे आणि हे टुस्का. ही सॅलडमध्ये वापरण्यात जाणाऱ्या सगळ्या भाज्या आहेत. हा समोर मोर आपण लेटूसच आहे. ह्या साईडला मिरची आणि ह्या साईडला ही येलो झुकणी.
आणि समोर संकरित वांगे बारटोक, जसं आपण गॅलन प्रकारामध्येच आहे त्याच प्रकारामध्ये आपण पाहू शकतो. आणि ह्या साईडला ही काकडी आहे. तर आपण समोर अंकुर सीड्स इथं स्टॉल पाहतात. तर ह्यांचं इथं टोमॅटोचंच एक प्लॉट आहे आणि ह्या साईडला टोमॅटोचंच प्लॉट आहे. समोर मिरची वांगे वगैरे आहे ते आपण तुम्हाला दाखवू. तर शेतकऱ्यांनी खूप आज प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. या साईडला अंकुरची मिरची पाहतात 21 म्हणून आहे. या साईडला अंकुरचं आहे वांग. आणि 226 मिरची आहे. समोर अंकुरचं आहे विनायक म्हणून एक प्रकारे पांढरा वांगच आहे. हा दोडका, हा आहे दोडका आहे अंकुरचा दोडका. सानिका म्हणून कंपनीचा आहे त्याचं ब्रँडिंग. आणि हे कौस्तुभ वांग, आपण हे वांग पाहू शकता जांभळ्या कलरमध्ये आहे. आणि हे आहे वाल, म्हणजेच एक प्रकारचं बुंबली एवढा. सिंगल बी टॉप ही अंकुरची भेंडी आहे पाहू शकतो आपण. आणि त्या ठिकाणी त्या साईडला संपूर्ण अंकुरण्याचे त्यांचं कार्यालयामध्ये आहे. तर ही एक व्हरायटी आहे करिश्मा म्हणून आहे. समोर हे 112 आहे. समोर गिल्ली तसेच श्रीधर अशा व्हरायटी आहेत. तर ह्या ठिकाणी ही काकडी आहे अंकुरची, ही जिनत म्हणून आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण. आणि ही आहे नलिनी. त्या काकड्यांच्या व्हरायटी आहेत. तर आपण काकडी पाहू शकता. त्या ठिकाणी आपण एक्झोम एक यांचा प्रात्यक्षिक क्षेत्र आहे. तर उसावरील दाखवत आहे डेमो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप लावत असतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की हा आहे चिपकूचा एक पीक प्रात्यक्षिक क्षेत्र आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे ट्रॅप लावले त्यांनी पाहू शकता. बकेट ट्रॅप्स, ट्रायको ट्रॅप्स, डेल्टा ट्रॅप्स आणि स्टिकी ट्रॅप्स. असा हा वॉटर स्ट्रॅप आहे. तिथं त्यांचा स्टॉल आहे. तर पाहू शकता या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे फोटोज किंवा ट्रॅप्स वगैरे लावून दाखवलेले आहेत. तर ह्या ठिकाणी कांद्याचं प्लॉट आहे. या ठिकाणी आपण प्लॅन्टोचं कृषी तंत्रज्ञान पाहू शकता. त्याने चार्ट दिलेला आहे. लेकिन इसका फोटो वो कंप्यूटर में नहीं आएगा. ये इसका फोटो ले लो आप, कंप्यूटर में दूसरी जानकारी आएगी. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्या साईडला आपण पाहतात शेतकरी पण आहे त्या साईडला. आणि समोर आहे प्लांटोचा प्लांट आहे, म्हणजे आपला प्लॉट आहे. तर इथं कांदा पीक घेतलेलं आहे त्यांनी. तर सरांबद्दल त्याच्याबद्दल सरांकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर सांगा. नमस्कार, मी वसंत गुंजाळ, कल्चर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा, अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र. या ठिकाणी आम्ही 2015पासून आम्ही ऊस आणि कांद्याचा डेमो प्लॉट करतो. हा सर्व डेमो प्लॉट जो आहे हा प्लॅन्टो कृषी तंत्राचा प्लॉट आहे. याची लागवड 27 ऑक्टोबर 2023ला लागवड केली. हा प्लॉट 3 महिन्याचा झाला आहे. याच्यामध्ये बेसलमध्ये रासायनिक खतांसोबत प्लॅन्टो दाणेदारचा वापर केलेला आहे. शेड्यूलप्रमाणे या पद्धतीने 10 गुंठ्यासाठीचा वापर केलेला आहे.
त्याच्यानंतर लागवडीनंतर तणनाशकाचा आम्ही वापर केलेला नाही आहे. आम्ही खुरपणी केलेली आहे, कारण तणामुळं जमिनीचा पण ऱ्हास होतो. त्याच्यानंतर आम्ही फवारण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्लॅन्टोझाईम, पिस्टीम आणि झील. प्लॅन्टोझाईममुळे काय होतं, फुटवे आणि वेणी, आमच्या शेतकरी भाषेमध्ये वेणी जर बेसपासून बांधली तर कांदा गोलटी होतो. आणि जर तुमचं जर मान जर लांबली तर कांदा लंबोळका मिळतो, त्याच्यामुळे बाजारभाव डाऊन होतो. हे शेतकऱ्यांच्या याच्यामुळे. आणि ह्या प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर असा केला जातो की याच्यामध्ये दाणेदार जर वापरलं तर तुमच्या मुळांची संख्या वाढली जाते, कांद्याची वेणी बनली जाते. वेणी बनल्यामुळं गोलटी कांदा तयार होतो. प्लॅन्टोझाईम फवारल्यामुळं ग्रीनरी येते, फोटोसिंथेसिसचं कार्य होतं, अन्न घटक ग्रहण करण्याचं काम करतं, खालून दिलेली खतं आपटॅक करण्याचं काम करतं. पेस्टीम जे आमचा प्रॉडक्ट जो फवारणीसाठी वापरला जातो याच्यामध्ये पेशी विभाजन म्हणजे जसा आपण फुग्यामध्ये हवा भरतो तसं त्या फुगा फुगला जातो, तसं या पेस्टीमनी पेशी विभाजन होतं, कांदा फुगला जातो, चाकाकी येते आणि टिकवण क्षमता वाढली जाते. ज्या वेळेला प्लॅन्टो कृषी तंत्राचा तुम्ही वापर कराल, रासायनिक खतं ही कमी वापराल आणि प्लॅन्टो कृषी तंत्र आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक सल्फर हा घटक कांद्याला महत्त्वाचा असतो, हा वापर करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्लॅन्टो कृषी तंत्र जर वापरलं आपण तर वर्षभर तुम्ही बराकीमध्ये जरी कांदा ठेवला तरी त्याची टिकवण क्षमता पूर्ण वाढली जाते, कांदा सडत नाही आणि क्वालिटी मेंटेन केली जाते, क्वालिटी वाढली जाते. त्याचप्रमाणे चकाकी वाढली जाते. मार्केटमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला आपल्या कांद्याची विक्री 10% सरस भेटली जाते. म्हणून माझं शेतकरी बांधवांना जे आव्हान आहे की आज 18 ते 22 तारीख कृषी प्रदर्शन चालू आहे. शेतकरी बांधवांनी यावं, प्लॅन्टो कृषी तंत्राच्या स्टॉलला भेट द्यावी आणि अवश्य इथून पुढे प्लॅन्टो कृषी तंत्र वापरावं ही माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती. धन्यवाद. आज समोर आपण बेजोचा पीक प्रत्यक्ष डेमो पाहत आहोत. या ठिकाणी हे एक गाजर आपण पाहू शकतो. हे पहा गाजर, आणि ह्या साईडला एक सलाड प्रकारचंच भाज्या आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतात. ही एक आपल्याला वेगळी भाजी बघायला मिळते या ठिकाणी. तसेच या ठिकाणी हा पाहू शकता येते गाजर दाखवता येते म्हणजे, आणि हा एक गाजरचा प्लॉट आहे. समोर हा बीट, ही फ्लावर आहे. समोर कोबी, हा कोबीचा गड्डा पाहू शकता आपण काही साईजमध्ये आहे. आणि या साईडला आपण पाहू शकता ब्रोकोली, आहे ब्रोकोली. ही ब्रुसेल, तर शेतकरी मित्रांनो पहा, ही पुसारगं एक पीक आहे, परंतु आपल्यालाच माहीत नाही काय. तर हे आहे बेजोचं. तर आपण त्या ताईकून आपण याच्याबद्दलची माहिती घेऊया. तर बेजो सीड्सची ह्याला बोलतात फेनेल. फेनेल विक्टोरिया व्हरायटीचं फेनेल आहे. म्हणजे शेपू सारखं दिसतं आणि बडीशेप सारखं, म्हणजे बडीशेपचे जे झाड असतं ना त्याच्यासारखं असतं, पण ह्याचे वरचे नाही खायचं. हे जे दिसतंय का, हे जे बल्ब आहे ना, हा बल्ब कच्चा खाल्ला जातो किंवा डिरेक्ट बॉईल करून खाल्ला तरी चालतो. आता हे जर ह्याची, आता हे सगळे एक्झॉटिक आहेत, ब्रिटिश व्हेजिटेबल्स आहेत. तुम्हाला जर ह्याचं म्हणजे ग्रो करायचे असतील तर 5 ते 10 गुंठ्यात ग्रो करायचे. 1 एकर 2 एकरमध्ये इतक्या जास्त ह्याच्यात नाही, कमी क्षेत्रात ग्रो करायचे. ते पण आपल्याला बाजारपेठ जवळ असेल, व्यापारी जवळ असेल तर हे लावायचं आणि मग आपण ते व्यापाऱ्यांना द्यायचं आणि मग ते पुढे देतात. हॉटेलमध्ये वगैरे, 5 स्टार हॉटेल, मेट्रो सिटीजमध्ये वगैरे हे सगळं यूज केलं जातं. नॉर्मल मार्केटला हे चालत नाही. काय बाई, ह्याला फेनेल बोलतात. बडीशेप सारखं आहे. हां, थँक्यू. तर ही एक आहे पासली आणि ह्या ठिकाणची ही दुसरी आहे. आणि हा काय नाही लाल कोबी. तर असा आहे बेजोचा स्टॉल.
तर हा समोर सकाटाचा स्टॉल आहे. तर ह्या ठिकाणी सुप्रीम ऑरेंज यांची एक व्हरायटी आहे जी आपण पाहू शकता. या ठिकाणी एकदम छान फुलं आहे. या ठिकाणी समोर झेंडूचं आहे आणि ह्या साईडला हा रेडेस बीट पाहू शकता आणि झेंडू मल्हार. कोणता आहे आपका याचा? तर आपण सकाटाच्या स्टॉलवर आहोत. तिथे त्यांचा एक पीक प्रात्यक्षिक डेमो आहे. तो आहे झेंडूबद्दल यांचं खूप मोठं इथे एक क्षेत्र आहे त्यांनी दाखवलेलं आहे. तर सरांकडून आपल्या त्याच्याबद्दल माहिती घेऊया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अशोक चव्हाण, सकाटा सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत. तर आपण आता सध्या उभा आहोत सकाटा कंपनीच्या झेंडू या वाहनामध्ये. तर तुम्ही पाहू शकता झेंडू हा जो आहे एकदम पूर्ण असा उमललेला हा प्लॉट आहे या ठिकाणी. या झेंडूच्या जातीचं नाव आहे येलो स्टार म्हणून, पिवळ्या कलरमध्ये येते. साधारणतः ही व्हरायटी वर्षभर लागवडीसाठी उपयुक्त आहे. लागवड केल्याच्या नंतर साधारणतः पहिला तोडा 40 ते 45 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला म्हणजे तोडणी सुरुवात होतं. मध्यम उंचीचं आणि भरपूर फांद्या असणारं हे झाड आहे. झाडाची सरासरी उंची 3 ते 3.5 फुटापर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला लागवड केल्याच्या नंतर ह्याला स्टेकिंग करणं म्हणजे दोरीनं सुतळीनं बांधणं हे गरजेचं आहे, कारण ही भरपूर उत्पादन देणारी व्हरायटी राहते. आकर्षक पिवळ्या कलरचा हा फुलाचा रंग आहे, तुम्ही पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे दूरच्या वाहतुकीस म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये लांब पाठवण्यासाठी अतिशय उपयुक्त व्हरायटी आहे. फुलाचा जो शेप आहे फुल बॉल शेप आहे. त्याचा जो पाठीमागचा जो बुंद आहे का त्याला कॅलिक्स म्हणतो आपण. हे पूर्ण उमललेलं बॉल शेपमध्ये फ्लावर आहे. फुलाचा जो बुंद आहे का तो एकदम मिडियममध्ये आहे, त्यामुळं हे फूल फुटलं जात नाही आणि मार्केटमध्ये विकण्यास अतिशय उपयुक्त आणि चांगली व्हरायटी आहे. आणि साधारणतः 4 ते 5 दिवस म्हणजे लागवड केल्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये सुरुवात होणार. सुरू झाल्याच्या नंतर 4थ्या ते 5व्या दिवसामध्ये कटिंग केल्याच्या नंतर कमीत कमी 12 ते 15 याचे हार्वेस्टिंग एका सीझनमध्ये याचे घेतले जातात शेतकऱ्यांना. थँक्यू. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता हा लाल झेंडू पाहतात. तर ह्याबद्दल ह्या सरांकडून आपण थोडीशी माहिती घेऊया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अशोक चव्हाण, सकाटा सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत. तर आपण सध्या उभा आहोत सकाटा कंपनीच्या झेंडू या पिकामधील चिंतामणी या व्हरायटीमध्ये, या वाणामध्ये. तुम्ही पाहू शकता चिंतामणी हे जे काय हायब्रिड आहे हे मध्यम उंचीचं भरपूर फांद्या असलेलं झुडूपदार असं झाड आहे. लागवड केल्याच्यानंतर साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये पहिल्या तोडणीमध्ये याची सुरुवात होती. आकर्षक भगव्या रंगाचे आणि संपूर्ण दुहेरी पाकळी असणारं हे फूल आहे. पूर्ण बॉल शेपमध्ये. सरासरी फुलाचं जे काही वजन आहे ते 14 ते 15 ग्रॅम आहे. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण एकदम बॉल शेप आहे. फुलाचं जे काही कॅलिक्स आहे हे मध्यम साईजचं असल्यामुळं फूल हे फुटत नाही. भरघोस उत्पादन देणारं हे वाण आहे आणि दूरच्या वाहतुकीसमध्ये म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला पाठवण्यास आणि विकण्यास अतिशय उपयुक्त आणि चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं हे फूल आहे. धन्यवाद. एका झाडाला किती किलो भावना कोणत्या? हा जो प्लॉट आहे साहेब तर नेचर ऑर्गॅनिक्स कंपनीचा प्लॉट आहे. आमचं ब्रँड नेम आहे भूमाता. या कंपनीची ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक जैविक खतं आम्ही उत्पादन करतो. यावर्षी आम्ही कृषिकमध्ये भाग घेतलेला आहे प्रदर्शनमध्ये. त्यासाठी आम्हाला 10 गुंठ्याचा प्लॉट मिळाला. साधारण 17 जुलैला आम्ही याची लागण केली. यामध्ये 10 सऱ्या आहेत. 10 सरीला 96 रोपं आम्ही लावलेले आहेत. 4.5 बाय 2 फुटावर याचं रोपं लावलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही संख्येचं नियोजन केलं आहे. त्याच्या अगोदर ज्यावेळेला रोपं लावायची त्याच्या अगोदर आम्ही माती परीक्षण केलं आहे. यामध्ये कुठलं कमतरता आहे, कुठलं जास्त आहे, कुठलं न्यूट्रिएंट कमी जास्त आहे याचं मॅनेजमेंट केलं आणि जे कमतरता आहे ते भरून काढलं. वेळोवेळी त्याला स्प्रे केलेत, त्यानंतर ड्रिपला खतं सोडलेत. म्हणजे अशा पद्धतीने त्याची भरणी वगैरे करून घेतली. आणि संख्येचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर बघितलं तर 8-10 फुटवेच आहेत. याच्यामध्ये आमचं नवीन एक उत्पादन आलं आहे कॅल्गेन नावाचं. रासायनिक खताबरोबर आम्ही काय केलं आहे भूमाताचं स्ट्रॉंग मिल, त्याच्यानंतर निंबोळी पेंट, कांबो पॅक म्हणून आहे न्यूट्रियंट्स मायक्रोन्यूट्रियंट हे त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. याच्याशिवाय ग्रीन बूस्टर म्हणून आपलं जैविक खत आहे साहेब, ते जैविक खत याच्यामध्ये वापरलं आहे. तर कॅल्गेन हे जे उत्पादन जे वापरलं आहे त्याचं जर बघितलं तुम्ही प्लॉटमध्ये जर फिरला तर पानाची रुंदी बघा, त्याचे फुटवे बघा, पानाचे ही मध्ये शिर आहे, ही शिर एकदम असं रुंद आहे.
हे पांढरे आहे, त्यामुळं ऊस आहे तो निरोगी आहे, त्याच्यामुळे फुटवे एक समान ठेवलेत. तर अशा पद्धतीनं हे आत्ता ऊस आहे. हा ऊस आता जर एक ऊस जर बघितलं वजन तर 1700 ते 1800 ग्रॅम वजन आहे. हे 14 महिने जर ठेवला तर 3.5 किलो वजन त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आता या 10 गुंठ्यात जवळजवळ 11,000 ऊस आहेत. तर त्या पद्धतीने त्याचं आमच्या हिशोबानं 120 किलो तरी ॲव्हरेज त्याचं किलो म्हणजे एकरी 120 टन ॲव्हरेज पडायला पाहिजे. या हिशोबानं त्यांनी जर 14 महिने ऊस जर ठेवला तर अशा पद्धतीनं आमच्या प्लॉटला शेतकरी भेट देत आहेत, समाधानी आहेत. त्याची प्रतिक्रिया आता तुम्ही पण ऐकली, काही लोकांची प्रतिक्रिया तुम्ही पण घ्या, लक्षात येते. तर शेतकऱ्यांनी या पद्धतीनं संख्याचं नियोजन वगैरे करून प्लॉट म्हणजे आपलेसुद्धा प्लॉट आणू शकतो, एवढंच आमचं सांगणं. हा आहे ॲडवांटाचा प्लॉट. या ठिकाणी पाहू शकता ही ॲडवांटाची मिरची या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. या साईडला बीट, हा गाजर, पलीकडे आपण जे पाहतात ती मिरची आहे. या साईडला डोबळी मिरची, टोमॅटो, तर समोर आपण पाहू शकता या ठिकाणी चेरी टमाटो आहे त्यांचं. आणि ह्या साईडला ही भेंडी आहे. ऑक्साईड फॉर्म मधला फॉस्फरस आहे त्याच्यात. फॉस्फरस काय करतो तर या ठिकाणी APMCची औषधं या ठिकाणी वापरलेली आहेत. आणि समोर या साईडला मका आहे. कुठे गेले कारण छातीच्या वरती गेल्यानंतर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हर्षल साळुंके, FMC कंपनीचा प्रतिनिधी. मला आता तुम्हाला यासाठी सांगायचं आहे की आपण इथे ज्या काही कृषी बारामतीचा जो काही प्लॉट आहे त्या बारामतीच्या प्लॉटमध्ये तुम्ही आता बघतायत हा प्लॉट आपला FMC कंपनीचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये आता तुम्ही बघू शकता महत्त्वाचं आजपर्यंत तुम्हाला एक साधारण 65 ते 70 दिवसाचा प्लॉट झाला आहे. 65 ते 70 दिवसाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला आज कुठल्याही प्रकारचं तुमचं तण दिसत नाही. तण जे येते तो तुमचं तणविरहित तुमचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आपण सगळ्यात पहिले टाळसर प्लस हे औषध फवारलं होतं. हे आता टाळसर प्लस औषध कधी फवारलं होतं आपण जेव्हा आपण ऊसाची कांडी लागवड करतो. या कांडी लागवडीच्या वेळेस आपल्याला महत्त्वाचं आहे टाळसरचं आपण औषध फवारतो. आता हे फवारल्यानंतर याचा फायदा आपल्याला काय आहे तर याचा फायदा आपल्याला असा आहे की आपल्याला हुमणी, वाळवी आणि खोडकीड याचं नियोजन करायला आपल्याला टाळसर औषध फवारायचं आहे. आता हे औषध फवारल्यानंतर आपल्याला याचा किती दिवसांपर्यंत फायदा राहणार आहे याचा मेजर तुमचा एक 45 ते 50 दिवसांपर्यंत तुमचं हुमणी, खोडकीड किंवा वाळवी या तिघांचा तुमचा प्रादुर्भाव जो आहे तो प्रादुर्भावाचा आपल्याला नियंत्रण करायला मदत होते. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर आपल्याकडे आपलं एक ऊस आहे, त्या ऊसाचं पिकाचं आपलं तणनाशक आहे. ते तणनाशक काय करतं, ते तणनाशक आपल्याला प्री इमर्जन्स म्हणून काम करतं. आता प्री इमर्जन्समध्ये काम करताना तणनाशकाचा फायदा हाच आहे की जर का ऊस लागवड केल्यानं आपल्याला ते तणनाशक उगवणीपूर्वीचं तणनाशक आहे. त्या उगवणीपूर्वीच्या तणनाशकाचा आपल्याला फायदा हाच होतो की आपल्याला पहिल्या दिवसांपासून आपला ऊस जो आहे तो ऊस तणविरहित असतो. त्या ऊसात आपल्याला जो काही आपण बेसल डोस भरलेला असतो हा बेसल डोस आपण या आता खतांचे ग्रेड खूप महागले आहेत. या महागल्या ग्रेडमध्ये आपल्याला महत्त्वाचं खत जे आहे ते खत पूर्ण 100% आपल्या पिकाला लागलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या शेतात जे काही तण आहे ते तणविरहित ठेवतो. तणविरहित ठेवताना आपल्याला आज बघू शकता हा 60 ते 65 दिवसाचा ऊस हा आजपर्यंत तुमचा तणविरहित आहे. याच्यात तुमचं ऊसात ऑस्ट्रल नावाचं तणनाशक वापरतोय. ऑस्ट्रल नावाच्या तणनाशकात आपल्याला महत्त्वाचा हा फायदा आहे की आपण याच्यात आपण क्लोमॅझोन प्लस मेट्रिब्युझिन हे 2 घटक आहे. हे दोघी घटक तुमचे प्री इमर्जन्समध्ये काम करतात. त्याच्यानंतर आपण याच्यात पेट्रा म्हणून जे काही आपलं औषध आहे या औषधात आपण फवारणी केली. या औषधाची फवारणी करताना पेट्रामध्ये आपल्याला 7-21-7 हा ग्रेड आहे. 7-21-7चा ग्रेडचा आपला 7% नायट्रोजन, 21% फॉस्फरस आणि परत 7% ऑर्गॅनिक कार्बन अशा पद्धतीतलं याच्यात ग्रेड आहे. आता ग्रेडमध्ये काय फायदा आहे की आपल्याला जे काही फॉर्म आहेत हा फॉर्म आपला कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म किंवा तुमचा ऑक्साईड फॉर्म चिलेटेड फॉर्म या दोघी फॉर्मच्या व्यतिरिक्त आपल्याला जो काही ऑक्साईड फॉर्म आहे या ऑक्साईड फॉर्ममधल्या औषधाचा आपल्याला फायदा हाच आहे
ही औषध लगेच आपल्या जमिनीतनं पिकात लवकर जायला ते मदत करतं, लवकर अपटेक करतं. जो काही तुमचा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे, या कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममुळे आपल्याला जमिनीतनं जे काही अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य लवकर अपटेक होत नाहीत, त्याच्यामुळे ते लेट होतात आणि आपल्याला कळत नाही की आपण ज्याचा बेसल डोस भरला आहे तो बेसल डोस किती टक्के अपटेक झाला आहे. त्याच्या प्रत्येकाला आपण बघू शकतो. पेट्राचे काय औषध आहे, पेट्रा औषध तुमचं प्रत्येक औषध लगेच तुमचं 24 तासात अपटेक करतं. अपटेक केल्यानंतर त्या औषधाची लगेच त्या झाडामध्ये कार्य चालून जातं आणि आपल्याला ही जी काही काळोखी आता बघायला मिळते, ही काळोखी आपण बघितलं असेल तर मिनिमम आपल्याला एक साधारण आपण 2 स्प्रे त्याच्यात 15 ते 20 दिवसाने आपण अंतराने स्प्रे केलेले आहेत. 15 ते 20 दिवसांच्या अंतराने स्प्रे केल्यानंतर आपल्याला हे जे काही पेट आहे, या पेटाचे आपल्याला औषध बघायला मिळेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. त्याच्यानंतर आपलं हे जे काही फर्टर आहे, हे फर्टर आपण दाणेदार स्वरूपातलं आपलं कोराजन आहे. कोराजन फक्त लिक्विड फर्टिलायझर आहे, सॉरी लिक्विडमधलं आपलं इन्सेक्टिसाईड आहे. हेच लिक्विडमधलं फर्टिलायझरचे ते फर्टर आपल्याला क्लोरॅन्ट्रेलिन नावाचं जे काही घटक आहे, हाच घटक आपल्याला फर्टर नावाने आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये मिळतो. आता या सॉलिड फॉर्मचा फायदा असा आहे की आपल्याला हे जे काही औषध आहे, औषध आपण जमिनीतनं खालून सोडायचं आहे. आता आपण जो काही डोस आहे तो डोस 2 वेळेस भरतो. आता डोस भरताना आपल्याला पहिला जो डोस आहे तो त्या डोसला आपण भरू शकतो. त्या डोसला भरल्यानंतर याचा फायदा आपल्याला हाच होतोय की हुमणी, वाळवी आणि खोडकीड या तिघांचं नियोजन करायला आपल्याला त्या डोसचा मदत होते. त्याच्यानंतर आपण एक 70 ते 80 दिवसाला आपण बाळ भरणी करतो किंवा मेन भरणी करतो. त्या भरणीच्या वेळेस पण आपल्याला फर्टर आहे पण टाकू शकतो. महत्त्वाचं तुमचं वर्षभर आपल्याला हुमणी, वाळवी आणि खोडकीडचा जो काही प्रादुर्भाव आहे, हा प्रादुर्भाव आपल्याला त्या पद्धतीने असतो. त्या पद्धतीने आपल्याला त्याचा प्रादुर्भाव नियंत्रण करायला ते मदत करतं. अशा पद्धतीने तुम्ही हा जो काही ऊसाचा प्लॉट आहे, आज FMCचे सगळे प्रकारचे उत्पादनं याच्यात वापरले गेलेले आहेत. सगळ्या प्रकारचे उत्पादनं वापरल्यानंतर तुमचा हा जो काही FMCचा हा प्लॉट दिसतोय शुगर केनचा, या शुगर केनच्या प्लॉटमध्ये तुम्हाला आज बघायला मिळतं. याच्यात आजही आज 65 ते 70 दिवस झालेत. 65 ते 70 दिवसांपर्यंत सुद्धा आज याच्यात एक तण तुम्हाला दिसत नाही. पूर्ण क्षेत्र जे ते तुमचं तणविरहित दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही सगळे FMCचे उत्पादनं वापरा आणि 100% आपला जो काही खर्च आहे, अवाजवी खर्च आहे, तो अवाजवी खर्च आपला कमी करून आपण आपल्या उत्पादनात भर करू शकतात. अशीच माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना हे असेच प्रोडक्ट वापरून आपल्या पिकाची वाढ करावी आणि आपले उत्पन्न सुरक्षित करावे. धन्यवाद. थँक्यू. तर आपण आता UPLच्या प्लॉटवर आलो आहोत. तर UPLची काही उत्पादने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आणि त्यांचे डेमो पण आपल्याला पाहायला मिळतात. सरांकडून थोडीशी माहिती घेऊ आपण. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी UPLचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांबळे. हे आपलं आज जे आहे तणनाशक आहे, कांद्यासाठी आपण वापरलेलं आहे. कांदा लागवडीपासून 21 दिवसानंतर ह्याची फवारणी करायची आहे. कांद्यातील प्रत्येक तण हे तणनाशक मारल्यामुळे निघून जाते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आपण पूर्वीपासून वापरतो टार्गा आणि गोल एकत्र करून मारतो. असं तुमचं एकच आहे का? नाही, आपला त्यातलं का नाही, फक्त गोल आहे, टार्गा नाही आहे याच्यामध्ये दुसरा घट कंटेन आहे. तो आहे तो क्लोडिनोफॉप आणि ऑक्सिप्रोफाईट. म्हणजे याच्यामध्ये कोणतं मिक्स करा, तुमच्या आज्याबरोबर कोणतं घ्यायचं? एकत्रच आहे, कोणतंही मिक्स करायची, एकच औषध सगळं काम करणार. जसं की शेतकऱ्यांना म्हणजे एक चांगली गोष्ट सांगण्याची होती की बाबा आपण पूर्वी जसं की गोल आणि टार्गा सुपर एकत्र मारा, तर तुमच्या एकाच औषधाने सर्व तणनाशक जळून जाते. पाहू शकता शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. लक्ष्मण महिपाल, सातारा डेअरी पाहतो मी. तर हे आपलं UPL कंपनीचं IRIS आहे, जे सोयाबीन नंतर तूर, मूग, भुईमूग या पिकामध्ये चालतं. तर हे 250 आणि 400 ml मध्ये येतं. तर ते तुम्ही पाहू शकता की त्याने पूर्णपणे तण जाळून टाकलेले आहे. तर अशा पद्धतीचं हे IRIS आहे. साधारणतः लागवडीपासून किती दिवसानंतर मारायचं आहे? तुम्ही हे सोयाबीन लागवड केल्यानंतर तणाची अवस्था 4-5 पानावर असेल तेव्हा तुम्ही ते मारू शकता IRIS. आणि प्रतिपंपासाठी काय प्रमाण असायचं? प्रतिपंप ह्याचं प्रमाण 40 ते 35 ml आहे. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. ह्याच्यामध्ये वापरले तर तुम्ही माती बघू शकता किती भुसभुशीत झालेली आहे वगैरे. आणि ह्याच्यामध्ये कसं पूर्ण चिखल, म्हणजे ह्याच्यामध्ये सड लागायचं प्रमाण तसंच होते. पाणी तुमची खतं वगैरे वाया जातात. ह्याच्यामध्ये काय, हे खत वगैरे धरून ठेवते, पाणी धरून ठेवते, सगळं होते. वापसा कंडिशन अशी तयार करून ठेवते जमिनीला. त्याच्यामुळे नंबर 1 प्रोडक्ट आहे. जर आत्ता जर कोणी शेतकऱ्यांनी वापरलं ना, तर त्याला आज जर पाणी दिलं तर डायरेक्ट 15 ते 20व्या दिवशी पाणी द्यावं लागणार. म्हणजे पाण्याची बचत होते, त्याच्या खताची बी बचत होते आणि पिकामध्ये उत्पन्नामध्ये पण वाढ होते. आणि हे सगळ्या पिकासाठी मॅडम ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. तर
आता आपण कलस सीड्समध्ये आलो आहेत. तर ह्या ठिकाणी सामुराई खरबूज आपल्याला ते समोर पाहायला मिळत आहे आणि या साईडला मेलडी खरबूज. या साईडला मिरचीचा प्लॉट आहे, पाहू शकता. यांच्या मेलडीचं कलिंगड पाहायला मिळत आहे. त्याच ठिकाणी कांद्यांचे वेगवेगळे वाण दाखवले आहेत. हा आहे इफकोचा प्लॉट आहे. या ठिकाणी आपल्याला नॅनो एरिया किंवा नॅनो DAP वापरलेल्या या ठिकाणी दाखवले गेले आहे आणि कशा प्रकारचा बदल आपल्याला वापरला आहे नंतर इथे दिसत आहे.